ती हवा आला की हो राक्षसाच्या पुरीला इशारा करायला हवं. खूप शांत शांत शान माझं लेकरू न घरडूस. मालक अजून तुला किती छळणार आहे ते इटू राहिलाच ठेव. हाक ना तुला तरस बघ ग बाळा. तू मुनी बाळ आहेस की माझं. हा माझं रडतात. आपण उमायन आपण नक्की शोधून काढ. शोधून काढ. लई पण कळतंय का तुला. थांबच आता. पुरीने काय कान बंद केले आहेत का. अगं पुरे एक बाहेर तो राक्षसाच्या धरण तुला. काय ग कुठे आहे सखो. हा अगं बोल ना कुठे आहे सखो. नाहीये म्हणजे बाहेर नाहीये ती. नाही कुठे गेली असेल सखो. तुम्ही घाबरू नका. अहो इथेच असेल आसपास. उमाईन आप्पा येत आहे का जरा पुढे जाऊन पाहत असेल. तुम्ही नका घोर लावून घेऊ. कसा घेऊ नको घोर सांग ना. ती दोघं घरात नाहीतच आणि ही अशी नाहीशी झाल्यावर काय करायचं मी. डोकं फुटेल माझं आता. आणि मला सांग सखूला शोधणं एवढं साधं आहे का. आणि ती जेव्हा जेव्हा नाहीशी होते तेव्हा तेव्हा एकतर ती रानात गेलेली असते नाहीतर मालकाच्या वाड्यावर. परमेश्वरा हा बाई अगं मालकाच्या वाड्यावर गेली नसेल ना ती. नाही विठुराया का अंत पाहतो सरतीन. सांग ना कुठे आहे सकू माझी. काय रडत बोंबलत पाणी पाजते का. बाप नेला का तुझा. नाही हो मालक नाही. हे तसं वाला रडू नाहीये. लई लई पवित्र आणि सात्विक रडू आहे. म्हणजे काय सांगू मालक. माझं मन लई भरून आलंय. हे मायलेकीचं प्रेम बघून ना अगदी सुखही भरून आलंय मला. आणि डोळ्या वाट पाजरायला लागलंय. अरे काय कोण मायन कोण लेकरू. भ्रम झालाय तुला. चला तुम्ही चला चूल घरात चला. धावतेच तुम्हाला. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा म्हणजे कळेल तुम्हाला. अरे कुठ मला म्हणजे मी धावते तुम्हाला. चल आहो मला बघा चला. हे बघ सखू इथं नसले तरी उमायन आप्पा जिथं कुठं असतील तिथनं शोधून काढू. नक्की शोधून काढू. पुरे पुरे अगे पुरे इथं काय करतेस. कवापासून इशारा करतोय म्या. चल अगं तो राक्षसाच्या वाड्यात आला की. चल चल लवकर. जा लवकर जा. निघ जा बाई जा. काय अगदी प्रेम उतू चाललंय तुमचं. गंगा जमुनेनं पुरत आले. आवरा त्या डोळ्यातलं पाणी आवरा नाही तर चूल घरात चिखल होईल. काय चाललंय तुमचं. आमच्या विरोधात काय कान भरणं चाललंय सकूच.
चूक नाहीये. मी आपण होऊन आली इथे उमाई आणि आप्पांना शोधायला. मला जसं इथे वाड्यात कोंडून ठेवलं होतं ना तुम्ही, तसंच उमाई आणि आप्पांना पण ठेवलं असेल. सांगा ना कुठे ते, कुठे माझे उमाई आणि आप्पा? आमच्यावर काय ओरडतीस? जीभ अशी उलटी करून बाहेर खेचेन. डोकं फिरलं काय पोरीचं? खूळ लागल्यागत बोलती. मालक, अहो ती कुठं बोलतीये? बोलविता धनी कोणतरी वेगळाच आहे. गोदाईने मायेच्या पंखाची ऊब दिलीये ना या टिटवीला, म्हणून करवितीये तिची चोच. पण तुला का लागतेय ती धार? तू कशाला आग लावतेस ग? मग लावणारच. या वाड्याच्या खाल्ल्या मिठाला जागते म्या. इथं तर कालवच होतो एकदम. यातून पोरीला बाहेर काढायला हवी, पण कशी? हे बघ कावेरी, गोदे, गप बसायचं. गोदे, आवाज खाली आणि एकदम गप. आणि तू ग टिटवे, तू पण एकदम गप. कुठे आहे माझी सखू? कुठे आहे सांग ना. अरे इतका जीव लावते तुला आणि तू साधं बघत सुद्धा नाही तिच्याकडे. आप्पा उमाची काळजी काय कमी होती म्हणून असा घोर लावतोय? कसं सोसणार रे या म्हातारीला हे सगळं? आणि तुझ्या सेवेत काय कमी पडलं म्हणून असा अंत पाहतोय तू? तू नाही येणारच का धावून? विठुरा नाही येणारच कसा? अगं बाई, तुलाच बोलवायला येत होतं. तू चढदिशी सांग सकू कुठं हाय, जंगलात की वाड्यावर? अरे ती म्हातारी कळवळती हाय. अगं बाई, सकू वाड्यावर हाय आणि बाहेर राक्षसाचा बी आलाय. अगं तो तिला लय ओरडतोय. आपल्याला तिला सोडवायला हवं. चल आपण जाऊ. मुर्दा पशवीला त्या मालकाचा. चल बघते त्याला. चल. आम्हाला उलटून इच्छाची हिम्मत कशी केलीस तू? मग कुठेच माझे उमाई आणि आप्पा? तुम्ही छळता ना त्यांना, मग तुम्हालाच विचारायला हवं. सांगा ना कुठे ते? आम्हाला जा विचारतीस? आम्हाला जा विचारतीस? अरे तुझा आई बाप कुठं आम्हाला काय माहिती? असेल कुठेतरी बिळात, नाही तर मसनात असेल. जाऊन मसनात जाऊन शोध. म्हण कुठं आहे सांगा. आमसनी जा विचारायला वाड्यावर येते. कोण समजते? कोण सावताला तो? हा तोंड वर कोण बोलते? अरे हट. सगळीकडे शोधलं पण कुठेच नाहीयेत माझे आप्पा आणि उमाई. कुठे गेलेत ते? सांगा ना तुम्ही, सांगा. शेवटचं सांगतोय, तुझ्या मायबाप कुठं आम्हाला ठाव नाही. तुझा बाप कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेला होता. गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही त्याला, म्हणून तोंड लपून पळून गेला तो. तुलाच कुठं भेटला तर त्याला माझा निरोप दे. त्याला म्हणावं 100 रुपये टाक इथं. नाही, 10 रुपये कर्ज होतं आणि आम्ही ते फेडलंय.
बंद, एकदम आवाज बंद. एक शब्द जरी काढलाच ना तरी याद राख. काय कराल, काय कराल? जीवे मारून टाकाल, मारून टाकाल. मारा ना, मारा मला. पण जर माझ्या उमाई आणि अप्पांना काय झालं ना तर बघा, तर बघा, तर बघा. विठुराया तुम्हाला शिक्षा करेल. काय करायलाय? भानावर या, भानावर या जरा. निरागस पोर आहे. आई बाप नाहीसे झालेत, बघा कशी सैरबैर झालीये. अहो तिच्या वयाचा तरी विचार करा. तिच्या बरोबरीनं भांडताय तुम्ही. हे माय, तुझी सरळ भाषा कळायची नाही या बेण्याला. तुला खेटराचीच भाषा कळते. काय रे, माजलायस वय? लहानग्या पोरीला भय दाखवतोयस, तिच्या जीवावर उठलायस वय? ध्यानात ठेव, सखू एकटी नाही, म्या आहे तिच्या पाठीशी. चल सखू. आणि हा, उमाईन आप्पा गायब होण्यामाग तुझा हात हाय हे जर मला समजलं तर मग म्या हाय आणि तू हाय. लक्षात ठेवायचं. सखू चल. खादाड तर आहेच हा. ह्याच्या पोटात शिरून बातमी काढायला हवी. घ्या. साजूक तुपातले घ्या घ्या. मी काय म्हणते, नाही म्हणजे आमचे जावई बापू आणि उमावंश असे सहज निघून जाणाऱ्यातले नाहीत. काय वाटतं, कुठे गेले असतील? गेला, एक गेला. हा, अयो लाडू म्हणते हो मी. काय चविष्ट आहे हो लाडू. असा जिभेवर ठेवल्यावर विरघळला आणि गप्पकन गेला बघा पोटात. म्हणतो मी छानच आहे की हो लाडू. आवडला ना? अजून 2-4 देते बांधून घरी न्यायला. ही मामी दीडशाणी आहे हो. ही काय फुकाचा आग्रह करत नाहीये. कळत नाही का मला म्हणतो मी. पण मी चोरावर आहे हो. मोर म्हणतो मी. काय हो? काय नाही म्हणजे आमच्या जावई बापूंना आणि उमावंशांना कुठे ठेवलंय मला पण सांगून ठेवा ना. नाही म्हणजे हे सगळं बोलणं आपल्यातच राहील. हा, मालकांनीच ठेवलंय ना दोघांना कोंडून. कुठे ठेवलंय? अहो बोला की. नाही म्हणजे आहेत ना दोघं जिवंत. अहो बोला ना, किती ताणताय. काय म्हणतो मामी? हा, कांदा की हो इकडे. ते शिवप्पा आणि उमा हा. कुठे गेलेत ते मला काय कुणालाच ठाऊक नाहीये हो. आओ दामू शेठ. 4 लाडू गेले वाया. मेल्या, लाडू मटकावलेस आणि वार्ता न सांगता गेलास ना.
पचणार नाही तुला, शाप आहे माझा. मी काय म्हणते मालक, नाही म्हणजे तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या. काय ध्यानात घ्या, काय ध्यानात घ्या? तुमच्या अकलेत कोंब फुटलंय आणि आमच्या मेंदूत शेळ भरलंय. हे समज महाभारत तुमच्यामुळे झालेलं आहे. त्या कार्तिकडनं आम्हाला ऐकून घ्यावं लागतंय. यापुढे फुकटचे सल्ले द्यायचं बंद करा. राहिलं चालत कुठं? एक तर जास्तीचं बोलायचं नाही आणि अर्धवट बोललेलं सोडून द्यायचं नाही. बोला चड्डीशी. नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आता तुम्ही एवढी लबाडी केली तर शिवप्पाच्या डोईवरचं कर्ज डोंगरा एवढं केलं, ते राऊळ बंद पाडलं, त्या नवरा बायकोला डांबून ठेवलं, पण हे समज करून काय मिळालं? काय मिळालं म्हणजे? त्या शिवप्पाचं नाक दाबलं आम्ही. नाक दाबलं की तोंड उघडल आणि आपसुक तो सखूचं लग्न आमच्याशी करायला तयार होईल. हेच तर चुकताय ना मालक तुम्ही. मला सांगा, नाक शिवप्पाचं बंद केलं पण गुदमरतय कोण? सखू. राऊळ बंद केलं पण जीव कोणाचा तडफडतोय? सखूचा. त्या उमाला आणि शिवप्पाला बेपत्ता केलं पण प्राण कोणाचं कंठाशी आलंय? सखूचं. एवढं ताणलं तर पड्डीशी तुटल ना मालक. त्या सखूचा जीव जीवातच राहील यासाठी तुम्हालाच दुगदुगी तयार करावी लागेल. अहो थोडी तरी आशा ठेवा हो तिच्यासाठी. तग धराया. काय झालं? उठ ना ग. आजी 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 उठ ना ग. आजी आजी मी पाणी घेऊन आले. आजी उठ ना ग. पांडू आजीसाठी आजोबांनी चाटण दिलं होतं ना, ते कुठे झालं? आणलं. वय वय थांब, आण तू. आजी आजी उठ ना ग. आजी आजी उठ. आजी 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 सावरा बघा, आपली सखू आली आहे. आजी आजी चाटण घे ना, तुला बरं वाटेल. बरं वाटलं? आजी कशी आहेस बाळा तू? कुठे होतीस? अगं आजी मी आलीये मी. आजी आता वहीस आराम करा, लई दमले आहात तुम्ही. सखू बाळा, आजींची काळजी घ्या. आतमध्ये जाऊन निवांत पडा. हा आजी समद ठीक होणार आहे. जीवाला घोर लावून घ्यायचा नाही, जास्त विचार करायचा नाही. पुरे तू घरातून हालू न ग, आणि मुलगीच्या जीवाला घोर बी देऊ न ग. तिच्या जवळच बसून राहा. चला बाई. तुम्ही वेळेला धावून आला, कल्याण होईल तुमचं. आशीर्वाद आहेत माझे तुम्हाला. चला बाई. पोरी, असं घोर लावत जाऊ नको ग जीवाला माझ्या. हो आजी, आता मी तुला एकटीला टाकून कुठेच जाणार नाहीये. आणि तू पण आजोबांचं ऐकायचंय.
आता पेज आणि गुरगुट्या भात खायचाय, छान मीठकूट घालून, तुपाची धार धरून, आणि जोडीला तुझ्या हातच्या लिंबाच्या लोणच्याची फोड. मग छान गुरगुटून झोपून जा. मग बघ खडखडीत होशील. सकू, आप्पा आणि उम्याचा काही थांग लागला का ग? वाड्यावर गेली होतीस ना शोधायला त्यांना? हो आजी, पण खुदाई म्हणाली वाड्यावर नाही येत ते. पण आजी तू काळजी करू नकोस. आपल्या आप्पा आणि उमाई जिथे कुठे असतील ना तिकडे विठुराय असेल त्यांच्या बरोबर. तू नको काळजी करू. कुठं असतील माझी लेकर? चल आजी तू आज चल. हळू. किती तडपडतय, किती बी तडपडला तरी यातनं सुटका होणार नाही तुमची. तुमचा तो इटोर आहे ना, तो पुष्पक इमान जरी घेऊन आला ना तरी आमच्या परवानगीशिवाय तुमची सुटका होणार नाही, कळलं का? काय कसं आहे ना, मग मारहाण करायला आम्हाला लय जड जातं बघा. अरे होणाऱ्या सासू सासऱ्यांशी असभ्यपणे वागणं आम्हाला गोड वाटवलंय. थांबव तुझी बडबड. राक्षसा, तुझ्या 100 पापांचा घडा भरत आलाय. जेवढ्या यातना तू आम्हाला देतो आहेस ना त्यापेक्षा अधिक तुला भोगाव्या लागणार आहेत. काळ्या दगडावरची रेघ आहे. अरे काय माणूस आहे तू. अरे आमचं भविष्य बघण्यापेक्षा तुझं स्वतःचं वर्तमान काळ बघ की.